आहेत, पण मराठी वर्णमालेमध्ये प्रामुख्याने 25 स्पर्श व्यंजने आहेत. मग त्या स्पर्श व्यंजनाचे प्रामुख्याने 3 गट पडतात. पहिला गट कठोर व्यंजनाचा, दुसरा गट मृदू व्यंजनाचा आणि तिसरा गट पडतो त्या ठिकाणी अनुनासिकेचा. या 3 गटामध्ये प्रामुख्याने 25 स्पर्श व्यंजनाची विभागणी केल्याची या ठिकाणी आपल्याला दिसते. मग कठोर व्यंजनामध्ये ह्या ज्या लाईन आहेत क ख ग घ न वाङ्मयाचं न, मग क ख हे पहिले 2 व्यंजने येतात कठोरमध्ये, त्याच्या पुढचे 2 व्यंजने येतात मृदूमध्ये आणि त्या लाईन मधलं शेवटचं जे व्यंजन येतं ते येतं अनुनासिकेमध्ये. त्यानंतर तसंच इकडे च्या लाईन मध्ये पहिले 2 येतात कठोर व्यंजनामध्ये, त्याच्यानंतर पुढचे 2 ज आणि झ हे येतात मृदू व्यंजनामध्ये आणि अनुनासिकामध्ये येते त्र. असंच आपल्याला पाहायचं झालं तर या ठिकाणी कठोर व्यंजने एकंदरीत 10 आहेत. म्हणजे प्रत्येक लाईन मध्ये जी कची लाईन आहे ह्या 5 लाईनी समजूया आपण. या पहिल्या 2 लाईनी येतात त्यामध्ये कठोर व्यंजनाच्या, या मधल्या 2 लाईन येतात मृदू व्यंजनाच्या आणि ही जी शेवटची लाईन आहे ही लाईन येते अनुनासिकेची. मग या तिसऱ्या लाईन मध्ये अनुनासिकामध्ये एकंदरीत 5 अनुनासिके आहेत. तर मध्ये मृदू व्यंजनामध्ये हे जे व्यंजन आहेत मृदू ते 10 आहेत, तर कठोर व्यंजने सुद्धा 10 आहेत. 10 अधिक 10 अधिक 5 एकूण आपल्याला या ठिकाणी स्पर्श व्यंजनाची संख्या एकूण 25 या ठिकाणी आपल्याला दिसते.